नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. 19 जून रोजी राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे, कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनचा खंड राज्यामध्ये कोणत्या भागात पाहायला भेटणार आहे, या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागील 24 तासात पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटलेले आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातच आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटलेला आहे. आज राज्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे, तर काही तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. नेमके ते कोणते तालुके असणार आहेत, व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकता, राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे सकाळपासून, तर अनेक तालुक्यांमध्ये सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा कमी होताना आपल्याला दिसत आहे. जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज झूम करून बघितली तर आपण पाहू शकता, नागपूरचा भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. इकडे भंडारा आणि गोंदियाचा भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. अमरावतीचा भागातही ढगाळ वातावरण आहे. तसंच इकडे अकोल्याच्या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. तसंच इकडे आपण पाहू शकता, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात तुरळक स्वरूपाचे ढग दिसत आहेत. पुणे, तसंच इकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याच काळात रायगडतील कोस्टल भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. इकडे मुंबईच्या आसपास 1-2 ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत. पालघर आणि ठाणेच्या भागातही ढगाळ वातावरण आहे. नाशिकच्या भागातही तुरळक स्वरूपाचे ढग आपल्याला दिसत आहेत. बाकी इकडे कोल्हापूर आणि सांगली, साताऱ्याच्या आसपासही काही ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे. मित्रांनो, पावसामध्ये खंड पडत आहे आणि या पावसामुळे राज्यामध्ये आपल्याला पेरणी लांबीवर जाणार आहे अशी शक्यता दिसत आहे. त्या पुढील 24 तासाची आपण स्थिती बघितली तर पुढील 24 तासामध्ये पूर्वी विदर्भाच्या भागातच काही ठिकाणी पाऊस होणार आहे. सर्वत्र नाही पाऊस पडणार आहे, पण काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते. यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, तसंच यवतमाळतील तुरळक ठिकाण असणार आहे. तसंच भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये असणार आहे. बाकी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर बुलढाणा, अकोला, तसंच वाशिम आणि अमरावतीतील अतिपूर्वी भाग सोडला तर पश्चिम भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. बाकीमध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते. बाकी आज मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी असणार आहे. तुरळक ठिकाणी जर की 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे. तसंच इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये 1-2 ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे. तसंच इकडे घाटमाथ्याचा भाग, नाशिकतील घाटमाथ्याचा भाग, पालघर आणि ठाण्यातील घाटमाथ्याचा भाग, पुण्यातील घाटमाथ्याचा भाग, सातारा आणि कोल्हापूरतील घाटमाथ्याच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. आणि कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला पुढील 24 तासामध्ये भेटू शकतात. रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागातही पुढील 24 तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम असणार आहे. येणाऱ्या 48 तासाची स्थिती बघितली आपण तर येणाऱ्या 48 तासामध्ये सुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. तुरळक ठिकाण मराठवाडा आणि तुरळक ठिकाण विदर्भ या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याच्या भागात अधिक शक्यता आहे आणि इकडे कोकण किनारपट्टीच्या भागात पाऊस वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या 48 तासात येणाऱ्या 20 तारखेच्या रोजी आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे. 20 तारखेच्या रोजी आपण पाहू शकता, आपल्या राज्यामध्ये पूर्वी विदर्भाच्या भागात पाऊस होण्याची शक्यता जबरदस्त दिसत आहे. काही भागात 50 mm ते 100 mmचा मधात पाऊस होऊ शकते पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये आणि तुरळक ठिकाणी अशी शक्यता आपल्याला दिसणार आहे. आपण पाहू शकता अशी शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे. सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता कोणत्याही भागांमध्ये दिसत नाही आहे. इकडे पूर्वी विदर्भामध्ये पण सर्वत्र पाऊस नाही पडणार आहे. तुरळक ठिकाणी असं असणार आहे ज्या भागात पाऊस पडणार आणि तुरळक ठिकाणी कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर येणाऱ्या 22 तारखेची स्थिती काय असणार आहे तर 22 तारखेला सुद्धा आपल्याला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस दिसणार आहे, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस दिसणार आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये इथून पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. 23 तारखेपासून सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे आणि 24 तारखेला सुद्धा राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता इथून दिसत नाही आहे. 25 तारखेपासून राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता दिसणार आहे. पश्चिम विदर्भापासून पूर्वी विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये पाऊस वाढणार आणि इकडे मध्य महाराष्ट्राचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा भागातही पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. इकडे अरबी समुद्राच्या भागातही मोठं वातावरण पाऊस तयार होऊ शकते आणि 25 तारखेपासून राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.
पुढील 24 तासात कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर तुरळक ठिकाण असणार आहे. इकडे गोंदिया तसंच भंडारा, वर्ध्यातील काही भाग, यवतमाळतील पूर्वी भाग, चंद्रपूर, गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची सरी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाहायला आपल्याला भेटू शकते, अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे. तसंच जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर 1-2 ठिकाण असणार आहे. अमरावती, बुलढाणा, अकोला आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे. तसंच अशी शक्यता इकडे जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे तसंच इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या भागात तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झाला तर किंचित काही ठिकाणी पावसाचे ढग बनतील आणि पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. बाकी कोकण किनारपट्टीमध्ये आज मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये काही वेळासाठी जोरदार पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. पालघरमध्ये अशी शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची सरी आपल्याला काही वेळासाठी पाहायला भेटू शकतात, अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.